नमस्कार, माझं नाव अजय अरविंद रोडे। आपला जो बावधनला रेसिडेन्शियल नवीन प्रोजेक्ट चालू होतो त्याचं प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी सगळं काम बघतो। बऱ्याच दिवसापासून ईसी किंवा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणजे काय हा प्रश्न प्रत्येक ग्राहकांमध्ये जे नवीन घर घेतात किंवा ज्यांचं आता ऑप्शन चालू आहेत बघण्याचे, तर त्यांना हा क्वेश्चन पडतो, अरे बाबा की प्रत्येक नवीन घरकुल संकुलांमध्ये एन्व्हायरमेंट क्लिअरन्स लागतं, म्हणजे नक्की काय लागतं? तर त्याच्याबद्दल एक छोटीशी इन्फॉर्मेशन मी देतोय। एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणजे आपण पर्यावरणाची हानी न करणं आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला ज्या परमिशन्स लागतात त्या गव्हर्नमेंटकडनं घेणं, याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणतात। या प्रोसेसमध्ये 2-3 गोष्टी आहेत। काही प्रोजेक्ट ए कॅटेगरीमध्ये येतात, काही प्रोजेक्ट बी कॅटेगरीमध्ये येतात। आणि ए कॅटेगरीमध्ये मोठे प्रोजेक्ट जसे काय इंडस्ट्रीयल, कोल मायनिंग या प्रकारात येतात। बी ग्रुपमध्ये साधारणतः जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहेत, जे बिल्डिंग रिलेटेड प्रोजेक्ट आहेत, कमर्शियल रिलेटेड प्रोजेक्ट आहेत, ते सगळे येतात। नक्की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स काय करतं? तर ते असेस करतं की तुमच्या नवीन प्रोजेक्टवरती पोल्युशनचा इम्पॅक्ट पडून आजूबाजूला आणि एन्व्हायरमेंटवरती किती परिणाम होतो, आणि ते आपण त्याला गाईडलाईन्स देतो की आम्ही या बाबी ठरवून आम्ही त्याची हानिकारकता कमी करून कमीत कमी प्रकारे एन्व्हायरमेंटवरती त्याचा इम्पॅक्ट करू। हे सगळं एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मध्ये येतं। आता रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये आपण बघितलं तर त्याच्यात 2 कॅटेगरी असतात, B1 B2। काही कॅटेगरी ज्या 15 लाख स्क्वेअर फुटाच्या वरती येतात त्या तुमच्या B1 कॅटेगरी जातात आणि त्याच्या अलीकडच्या B2 कॅटेगरीला जातात। बी कॅटेगरीचे जे असतं, हे आता महाराष्ट्रातल्या प्रोजेक्ट बद्दल मी बोलतोय, तर हे सगळं तुमचं ACAC किंवा स्टेट एन्व्हायरमेंट अप्रेझल कमिटीकडे जातात। तुमचा प्लॅन जातो, तुमचा टोटल प्लॉट एरिया जातो, तुमचं गुगल लोकेशन जातं, आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड गोष्टी जे हानिकारक आहेत, जशा काही तुमचं पाणी, ड्रेनेज सिस्टीम, इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग सिस्टीम आणि तुमचं कचरा व्यवस्थापन, त्याच्यात तुमचं उत्खनन किंवा एक्सकॅव्हेशन ज्याला म्हणतो ते पण येतं। हा दिल्यानंतर तो पहिल्यांदा कमिटीमध्ये जातो, जे मी तुम्हाला ACAC म्हणून सांगितलं, अप्रेझल कमिटी। त्या कमिटीमध्ये सगळ्या गोष्टीवरती डिस्कशन होतं। STP सीवेज ट्रीटमेंट प्लांट असू दे, तुमचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट असू दे, इलेक्ट्रिसिटी असू दे, सोलर एनर्जी असू दे, ज्या गोष्टी प्रदूषणाला कारणीभूत आहेत त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला प्लॅनिंग द्यावं लागतं। त्याच्यात तुमची झाडं किती तुम्ही लावणार आहे, तुमची डेन्सिटी किती आहे, हे सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग झाल्यानंतर जर ते अप्रुव्हल झालं तर ते पुढच्या ऑथॉरिटीला जातं, ज्याला SEIAA म्हणतात, म्हणजे स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी। या ऑथॉरिटीमध्ये डिस्कशन पूर्ण क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं एक लेटर येतं की तुम्ही काय काय फॉलो करायचं आहे, काय काय नाही, आणि त्या अनुषंगानुसार किंवा त्या तुमच्या बायलॉजनुसारच तुम्हाला अप्रुव्हल दिलं जातं, आणि हे झाल्यानंतरच तुम्ही काम चालू करू शकता। त्याच्या आधी तुम्ही कुठलंही काम करू शकत नाही। जरी तुम्हाला म्युनिसिपल ऑथॉरिटी किंवा कुठलीही कॉर्पोरेशन ऑथॉरिटीचं सँक्शन असलं तरी तुम्ही चालू करू शकत नाही, सब्जेक्ट टू EC। हे ECचं पूर्ण काम आहे, आणि याच्या पॅरलल तुमचं MPCBचं काम, जे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आपण करतो, या दोन्ही अनुषंगाने आपल्याला परमिशन मिळाल्यानंतरच आपण काम चालू करू शकतो।